नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, उकिरडा असतो ना, उकिरडा, तो कितीही घाणेरडा वाटला तरी त्यामध्ये सुद्धा काहीतरी उपयुक्त पदार्थ असतात, उपयोगाच्या गोष्टी असतात. कोणी प्लॅस्टिक पुठ्ठा गोळा करणारे लोक तो उकिरडा उपसतात. कोणी मुंग्या, उंदीर, घुशी त्या उकिरड्यामध्ये आपल्याला काय खायला मिळतं का शोधत असतात. अगदी गायी, बकऱ्या, म्हशी सुद्धा त्या उकिरड्याला उपसताना आपण बघतो. कुत्री, मांजरं असतात. त्यामुळे उकिरडा म्हटला की टाकाऊ असं समजण्याचं कारण नाही. आणि मी आजकालच्या माध्यमांना, मग ती वर्तमानपत्र असतील, पोर्टल असतील किंवा वृत्तवाहिन्या असतील, अगदी सोशल मीडिया आमच्यासारखा जो आहे हा सुद्धा एक प्रकारे उकिरडाच मानतो. आणि या उकिरड्यावर काहीतरी चांगलं मिळेल का, उपयुक्त मिळेल का, हे लोकांना शोधावं लागत असतं. कोंबडी जशी पायाने खालची माती वगैरे उकरते आणि त्याच्यात एखादी कीड किंवा एखादा दाणा मिळाला तर खाते, तशी लोकांची अवस्था आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण घडणाऱ्या घटनांचं रिपोर्टिंग आणि बातम्या बघत असतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की आपल्यासमोर कचऱ्याचे ढीगच्या ढीग आणून टाकले जातात. माहितीचं मायाजाल किंवा माहितीचा जो महापूर आलेला आहे, त्या महापुरामुळे जसं पालापाचोळा वाहून येतो, तसा इतका कचरा, पालापाचोळा वाहून येत असतो की त्यातून उपयुक्त काय हे शोधावं लागत असतं. आणि नेमकी तीच गोष्ट आज मला जाणवलेली आहे, जास्त जाणवलेली आहे, प्रभावीपणे जाणवलेली आहे. आणि ती प्रभावीपणे जाणवण्याचं कारण असं की 12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस असतो, जन्मदिवस असतो. आणि दरवर्षी ते वेगवेगळ्या प्रकारे तो वाढदिवस साजरा करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात. कधी 75 वर्ष झाली म्हणून ते देशाच्या पंतप्रधानांना बारामतीत आमंत्रित करून एक मोठा समारंभ करतात. कधी आणखीन कुठले तरी कार्यक्रम वेगवेगळ्या विविध पक्षीय नेत्यांना बोलून जाहीर सत्कार करून घेतात. तुम्हाला आठवतं ते कोणी कंधारचे माजी आमदार, मला नाव आठवत नाही आता पटकन, पण त्यांनी म्हटलं होतं ना, पवार बिन चिपळ्यांचे नारद आहेत आता वगैरे. तर हे सगळं पवारांना चालतं, पण प्रसिद्धी झोतात राहायचं असतं. आणि अशा प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी वयाची 85 गाठलेले असलेले शरद पवार सुद्धा जर वाढदिवसाचा इव्हेंट करणार नसतील तरच नवल होतं. आणि तो इव्हेंट त्यांनी केला. अचानक सकाळपासून बातम्या सुरू झाल्या की शरद पवारांच्या दिल्लीच्या निवासस्थानी त्यांचे पुतणे आणि त्यांचा पक्ष चोरून घेऊन जाणारे दरोडेखोर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्र परिचित पक्षाच्या साथीदारांना घेऊन साहेबांचं अभिष्ट चिंतन करायला पोहोचलेले. आणि मग साहेबांनी तलवारीने तो केक कापला वगैरे वगैरे, हे सगळं आपण बघितलेलं आहे. सगळ्या चॅनेलवर तेच चालू होतं, सगळ्या वृत्तपत्रात त्या बातम्या होत्या. आणि मग आता दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का, याही चर्चा सुरू झाल्या. त्या होणारच होत्या. पण मुद्दा असा आहे की हे सगळं वरकरणी दिसतं आणि म्हणून त्याला बातमी म्हणायची का? हे तुम्ही नुसतं दाखवलं तर तुमच्या कॉमेंट्रीची गरज नाही उरत. दाखवले की लोकांना कळतं की गेल्या 6-8 महिन्यानंतर लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीचे 6-7 महिने संपेपर्यंत काका पुतणे एकमेकांना भेटले नव्हते. अगदी वर्षानुवर्षाचा बारामतीतला दिवाळीचा समारंभ हा पवार कुटुंब एकत्र साजरा करतो वगैरेच्या कथा आणि महाभारत ऐकलेलं आहे. ते सुद्धा यावर्षी काका पुतणे एकत्र आलेले नव्हते. विधानसभा निवडणूक तोंडावर होती. असे काका पुतणे काकांच्या वाढदिवसाचं निमित्त करून एकत्र येतात. तर त्यातून खरोखरच आता हे दोघे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होणार का, याची चर्चा झाली तर नवल नाही. ती नुसतं चित्रण दाखवलं तरी लोकांना
लोकांच्या डोक्यात असे विचार आले असते, पण मग बातमी कुठे आहे? आम्ही जेव्हा नवीन पत्रकार झालो तेव्हा आमच्या ज्येष्ठांनी आम्हाला बातमीची अगदी सोपी व्याख्या सांगितली होती. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही, तिला बातमी म्हणत नाही. कुत्रा माणसाला चावणारच, कुत्रा पिसाळला का कोणालाही चावतो. त्यामुळे कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी असते. कारण हा अजूबा असतो, काहीतरी वेगळं असतं, काहीतरी नाविन्य असतं, काहीतरी आपण वेगळं सांगतोय, ही बातमीदाराची भूमिका असते. जसं संजय राऊत रोज बोलतात आणि त्यामुळे ती बातमी नसतेच, पण तो उकिरड्यावर आपल्या आणून टाकलं जातं. संजय राऊत आज बोलले, हा घ्या उकिरडा. संजय राऊत बेताल मूर्खासारखं बेछूट काहीतरी बोलले, ही रोजची बातमी असते, कारण तो उकिरडा आहे. हा, पण संजय राऊत जर शुद्धीत असल्यासारखं आणि बुद्धीला चालना देणारं काहीतरी बोलले तर मग ती नक्की बातमी होऊ शकते. पण तशी बातमी आपल्याला कधीच ऐकायला मिळत नाही. ज्याच्यामध्ये शहाणपणाचा लवलेश असणार नाही असंच संजय राऊत बोलतात आणि ते जेव्हा दाखवलं जातं तेव्हा मेनस्ट्रीम मीडियाचा उकिरडा होण्याला पर्याय उरत नाही. असो, त्यामुळे शरद पवारांच्या वाढदिवसाला त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी अजितदादा सहकुटुंब सहपरिवार आणि मित्र परिवार घेऊन पोहोचले. तर दोन्ही पक्ष एकत्र, दोन्ही गट एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली का, ही बातमी म्हणता येत नाही. तो सामान्य चित्र बघितलं तरी लोकांच्या मनात तसे विचार येणार. त्यामुळे ते उगाच हातभर लांब लांब वर्णन करून सांगण्याची काहीही गरज नाही. पण मग शरद पवारांच्या वर्धापनदिनी काहीतरी वेगळं घडलं असेल तर ती बातमी नक्की असते. आणि ती बातमी दिल्लीत नव्हती, मुंबईत नव्हती, तर ती मुंबई नजीकच्या ठाणे शहराच्या सीमेवर असलेल्या एका परिसरात होती. त्या परिसराचं नाव आहे कळवा मुंब्रा. ठाणे महानगरपालिकेचा एक विभाग आहे, त्याला कळवा मुंब्रा म्हणतात आणि तो महाराष्ट्र विधानसभेचा एक मतदारसंघ सुद्धा आहे. मला वाटतं गेल्या 3-4 निवडणुका तिथून शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान मानले जाणारे जितेंद्र आव्हाड आमदार म्हणून तिथून निवडून येतात. तो त्यांचा बालेकिल्ला झालेला आहे. ते कळवा मुंब्र्यामध्ये बसून गाझा पट्टी मधलं युद्ध पण थांबवायचा विचार करतात. आणि जरा कुठेही खुट्ट वाजलं तरी शरद पवारांचं गुणगान करणारे पोस्टर कळव्या मुंब्र्यात जितेंद्र आव्हाड झळकवत असतात. पण या वर्षीचा पहिला शरद पवारांचा वाढदिवस असा आहे की त्या वाढदिवसानिमित्त कळवा मुंब्रा या परिसरामध्ये कुठेही साहेबांच्या वाढदिवसाच्या अभिनंदन करणारं पोस्टर लागलं नाही, अशी बातमी मला एका सोशल मीडियाच्या एका व्यक्तीच्या काय म्हणतात त्या खात्यावर बघायला मिळाली. अलीकडे हीच गोष्ट झाली आहे. मी सोशल मीडिया असो किंवा मेनस्ट्रीम मीडिया असो, हे अक्षरशः या माहितीच्या पुरामध्ये उकिरडे होऊन बसलेले. कुठे कुठे शोधावं लागतं, अरे ह्याच्यात बातमी आहे का, त्याच्यात बातमी आहे का. आमच्यासारखे ज्यांना जगात काय वेगळं घडलं का याच्याविषयी कुतूहल असतं असे लोक हे सगळे उकिरडे उपसत असतो. जसा कुत्रा, मांजर, मुंग्या किंवा कोंबडी किंवा म्हैस वगैरे उकिरडे उपसत असतात, तसं माझ्यासारख्या माणसाला हे माहितीचे उकिरडे उपसावे लागतात. आणि त्यात मला अशी बातमी पहिल्यांदा बघायला मिळाली की शरद पवारांचा 85वा वाढदिवस दिल्लीत एवढा गाजत असताना कळवा मुंब्रामध्ये कुठेही त्यांच्या अभिनंदनाचं आणि अभिष्ट चिंतनाचं पोस्टर सुद्धा लागलं नव्हतं, कारण जितेंद्र आव्हाड यांनी लावलेलंच नव्हतं. तर जितेंद्र आव्हाडांनी साहेबांच्या आयुष्यातल्या एवढ्या महत्वाच्या प्रसंगासाठी एकही पोस्टर आपल्या मतदारसंघात लावू नये, ही म्हणून तर बातमी होते. कारण जितेंद्र आव्हाडांसाठी पवारांचं सतत अभिनंदन आणि कौतुक करत राहणं हीच तर त्यांची नेहमीची गोष्ट आहे. आणि जर त्यांनी एक दिवस ते काही केलं नाही तर मग आपोआप ती बातमी होते. आणि म्हणून मित्रांनो, शरद पवारांच्या वाढदिवसाला कोण कोण आले
आणि दिवसभर त्यांच्या त्या सगळ्या काय म्हणतात त्या वाढदिवसाचं कौतुक सगळीकडे चाललं होतं. ही बातमी नव्हती. अगदी अमित शहा आले किंवा अजितदादा आले शरद पवारांना शुभेच्छा द्यायला, ही पण जेवढी बातमी नाही, त्यापेक्षा मोठी बातमी कळवा मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांचं अभिष्ट चिंतन करणारं पोस्टर लावलं नाही, ही बातमी असते. अर्थात तेवढीच बातमी नाहीये. या निमित्ताने जी चर्चा सुरू झाली त्या चर्चेमध्ये आणखीन एक गृहस्थ असे आहेत की ज्यांनी इतकी उत्तम अशी ज्ञान पाजळण्याची संधी असूनही मौन धारण केलं किंवा आपल्या जिभेला लगाम लावला. अशा गृहस्थांचं नाव आहे रोहित पवार. सुप्रियाताई आणि शरद पवार, सॉरी, सुप्रियाताई आणि अजितदादा वगळले की पवार फॅमिलीतला तिसरा एक तरुण नेता कोण असेल जो आपलं ज्ञान सातत्याने लोकांना सांगून जगाचं प्रबोधन करायसाठी धडपडत असतो, तर त्याचं नाव रोहित पवार आहे. युक्रेन मधलं युद्ध थांबावं का किंवा आणखीन पुढे बांगलादेशात काय व्हावं यावर आपलं ज्ञान पाजळणाऱ्या गृहस्थांचं नाव आहे रोहित पवार. आणि आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या पारिवारिक पक्षामध्ये ज्या काय घटना घडतात त्याविषयी वेळोवेळी जनतेचं प्रबोधन करणारे रोहित पवार हे आपल्या कौटुंबिक व्यवहारामध्ये एवढी मोठी घटना दिल्लीत घडत असताना चक्क मौनव्रत धारण करून बसले होते. कोणीतरी पत्रकाराने गाठलं तेव्हा ते म्हणाले एकत्र आले तर उत्तमच आहे, पण तो त्यांचा विषय आहे, त्या दोन्ही मोठ्यांचा विषय आहे असं सांगून रोहित पवारांनी ज्ञान पाजळण्याची संधी चक्क गमावली. पण रोहित पवार ही संधी गमावत असताना त्यांच्या मातोश्री अचानक पत्रकारांसमोर प्रकटल्या आणि पत्रकार परिषद घेत त्यांनी याविषयीचा निर्णय दोन ज्येष्ठांनी म्हणजे अजितदादा म्हणजे त्यांचे भाऊजी काय असतील ते आणि आजो सासऱ्यांनी म्हणजे शरद पवारांनी घेतला पाहिजे. पण हे सांगायला रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांना पत्रकारांसमोर येण्याची गरज होती का? विषय कौटुंबिक असेल तर ज्या वेळेला आपल्या जाऊबाई सुनेत्रा पवार ह्या आपल्या नणंदेसमोर निवडणुकीला उभ्या ठाकल्या तेव्हा सुद्धा सुनंदा पवार यांनी लोकांसमोर येऊन पत्रकारांसमोर येऊन काही वक्तव्य करायला हरकत नव्हती. पण त्या काळामध्ये त्यांच्या दुसऱ्या जाऊबाई शर्मिला पवार ज्या अजितदादांच्या सख्या भावाच्या पत्नी आहेत किंवा अजितदादांविरुद्ध लढलेले युगेंद्र पवार यांच्या मातोश्री आहेत, त्या पत्रकारांसमोर येत होत्या, जाहीर सभांमध्ये येत होत्या. पण सुनंदा पवार आलेल्या नव्हत्या. या सुनंदा पवार आज सासरे बुवांच्या वाढदिवसाचा समारंभ दिल्लीत रंगला असताना महाराष्ट्रात पत्रकारांसमोर येऊन दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र यावेत यावर कीर्तन करायला लागतात, तेव्हा ती बातमी होते. ती बातमी होते. वास्तविक हा सगळा अधिकार हा त्यांच्या सुपुत्राला देवाने फार पूर्वी दिलेला आहे. म्हणून रोहित पवार भाजपने काय करावं, देवेंद्र फडणवीसांनी काय करावं, एकनाथ शिंदेनी काय करावं, जगातल्या कोणीही काय करावं यावर रोहित पवार अखंड बोलत असतात. पण त्यांच्या मातोश्री याविषयी कधी फारसं बोललेल्या नव्हत्या. पण आज अचानक आपल्या सासरे बुवांच्या वाढदिवशी असं काय झालं की रोहित पवार यांच्या मातोश्री पत्रकारांसमोर आल्या आणि दोन गट पक्षातले एकत्र येण्याविषयी पांडित्य सांगायला लागलं. मित्रांनो, मी अशा खटकलेल्या गोष्टी असतात या डोक्यात ठेवतो आणि त्यांचे धागेदोरे शोधायचा प्रयत्न करतो आणि नुसते धागेदोरे शोधत नाही तर ते एकमेकाशी जुळवून काही निघतं का हेही शोधायचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच कळवा मुंब्रामध्ये शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त पोस्टर का लागले नाहीत किंवा शरद पवारांच्या त्या दिल्लीतल्या वाढदिवस समारंभामध्ये गर्दी जमली त्या गर्दीमध्ये जितेंद्र आव्हाड का दिसले नाहीत किंवा रोहित पवार सुद्धा तिथून गायब का होते
अधिक रोहित पवारांच्या मातोश्री मैदानात का आल्या, या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की वाढदिवसानिमित्त दोन गट एकत्र येणार का, ही बातमी महत्वाची नाहीये. त्यापेक्षा ते गट एकत्र येण्यामध्ये काही अडथळे, अडचणी, प्रॉब्लेम्स आहेत का, याचं उत्तर शोधणं ही बातमी आहे. आणि मी ती बातमी शोधण्याचा प्रयत्न केला. तर बातमी अशी मला मिळाली, सूत्रांकडून अशी बातमी मिळाली, यासाठी गेले काही दिवस प्रयत्न चालू आहेत. कारण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए मध्ये राष्ट्रीय पातळीवर सहभागी असली तरी त्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळालेलं नाही. आणि महाराष्ट्रात त्यांची आमदार संख्या जितकी आहे अजितदादांची, त्यानुसार त्यांना मिळणारी मंत्रिपदाची संख्या सुद्धा कमी आहे. तेव्हा एकत्र आलं तर सत्तेतला मोठा हिस्सा दिल्लीत आणि मुंबईत सुद्धा मिळू शकतो. या दृष्टीने काही हालचाली काही दिवसापूर्वीच सुरू झाल्यात, पण त्या उघडपणे नजरेत धरू नयेत यासाठी मुहूर्त शोधला गेला, तो साहेबांच्या 85व्या वाढदिवसाचा. आणि म्हणून ती संधी साधून अजितदादा सहकुटुंब सहपरिवार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या सहित काकांचं अभिष्ट चिंतन करायला गेले. आणि दुसरीकडे रोहित पवार गेले नाहीत आणि जितेंद्र आव्हाडांनी कळव्या मुंबऱ्यात कुठेही पोस्टर लावलं नाही. हे सगळं बघितलं तेव्हा मला काही माझ्या परिचित लोकांकडे चाचपणी करावीशी वाटली. आणि ती चाचपणी करताना मला कळलेली माहिती गडबड करणारी आहे. ती माहिती अशी आहे की अजितदादांनी शरद पवारांबरोबर हातमिळवणी करावी, दोन राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी एकत्र यावं, याविषयी कुठची अडचण नाहीये. पण अडचण आहे ती दोन माणसांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत घेतलेलं भाजपला चालणार नाही अशी अट घालण्यात आली. आणि बहुधा ती अट सांगायलाच खुद्द अमित शहा शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचलेले होते. तुम्हाला आठवत असेल, नवाब मलिक यांच्या मुलीला अजितदादांनी तिकीट दिलं विधानसभेचं, ती निवडून पण आली. पण नवाब मलिकांना खुमखुमी होती, त्यांनी अबू आझमीच्या मतदारसंघात पण अर्ज भरला, तर त्याला अजितदादांनी पाठिंबा दिला होता. नवे पक्षाचं चिन्ह पण बहाल केलं होतं. त्याविरुद्ध खळखळ माजली होती. ते अबू आझमी पेक्षाही भारतीय जनता पक्षात खळबळ माजली होती. आणि नवाब मलिक कितीही येत असले तरी अजितदादांनी त्यांना स्वपक्षात स्थान देता कामा नये अशी अट देवेंद्र फडणवीसांनीच घातलेली होती. नेमकी तीच गोष्ट आता राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येऊ घातलेत तेव्हाही उभी राहिलेली आहे. आणि ती अट अशी आहे की पवार साहेब आणि अजितदादा यांनी एकत्र येऊन एकच राष्ट्रवादी पक्ष बनवावा. त्याला एनडीए मध्ये स्थान असायला हरकत नाही, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना अजित पवारांच्या पक्षामध्ये स्थान असता कामा नये, ही भाजपची सुद्धा अट आहे. आणि तितकीच ती खुद्द अजित पवारांची सुद्धा इच्छा आहे. त्यामुळे काका पुतणे एकत्र येऊन एकच राष्ट्रवादी पक्ष भक्कम तयार होईल, हे जे काही चित्र कालपासून रंगवलं जात आहे त्यामध्ये एक मोठी अडचण आहे, ती म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार. अर्थात जितेंद्र आव्हाड यासारख्या लोकांना पवार साहेबांनी वापरून कितीदा कचऱ्यासारखं फेकून दिलेलं आहे, त्याची चिंता नाही. पण रोहित पवार हा घरातला आहे, कुटुंबातला आहे, परिवारातला आहे, गोतावळ्यातला आहे. त्यामुळे रोहित पवारला इतका सहजासहजी डिस्कार्ड करणं हे एकत्रित पवार परिवाराला कितपत शक्य होईल ही चिंतेची बाब आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येतं
की खुद्द रोहित पवारांनी याविषयी बोलायचं टाळलंय आणि कधी नव्हे त्यांच्या मातोश्री आपलं सोशल वर्क सोडून राजकीय क्षेत्रामध्ये येऊन पत्रकारांसमोर एक भाष्य करतायत. मित्रांनो, हा जो काय दोन राष्ट्रवादी गट एकत्र आणण्याचा प्रयोग आहे, हा अचानक वाढदिवसाच्या दिवशी घडलेला अपघात नाहीये. त्यासाठी गेले 10-15 दिवस प्रयत्न चालू होते. किंबहुना विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला बसलेला जो दणका आहे, त्यानंतर सुरू झालेले प्रयास होते आणि त्यातूनच ही प्रक्रिया सुरू झाली होती. त्याचा पहिला टप्पा वाढदिवसाच्या निमित्ताने गाठला गेला आणि त्यात अमित शहा स्वतः लोकांना नजरेत भरावं म्हणूनच शरद पवारांचं अभिष्ट चिंतन करायला त्यांच्या घरी पोहोचले होते. वास्तविक फोनवर अभिष्ट चिंतन करून झालेलं होतं, पण तरीही दृश्य काही तयार झाली पाहिजेत म्हणूनच अमित शहा गेलेले आहेत आणि यातून आपल्या समोर जो संभाव्य धोका उभा राहिलेला आहे त्याची जाणीव रोहित पवारांना मौन धारण करायला भाग पाडणारी ठरली आहे, तर त्यांच्या मातोश्रींना मैदानात आणायला भाग पडलेली आहे. अटी स्पष्ट आहेत की अजित पवार यांच्या पक्षामध्ये जर दोन गटांचं एकत्रीकरण होणार असेल तर त्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचं पुनर्वसन होता कामा नये, ही एक मोठी अट आहे आणि ती आजोबा किंवा अजितदादांचे काका मान्य करतील का? सुप्रियाताई या आत्याला ती अट मान्य असेल का? आणि सगळं तडी जाईल का? यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह आहे. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.